भेट देण्याचा प्रयत्न लंकेंनी केला। शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी वकिलाची भेट घेतल्याचं लंकेंनी म्हटलं। खासदार निलेश लंके यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोरची दिल्लीमध्ये भेट घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न लंकेंनी केला। सरन्यायाधीशांबद्दलचा हा प्रकार एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता असं लंके म्हणाले। शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी वकिलाची भेट घेतल्याचं लंकेंनी म्हटलं। शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना भेटलो। त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जे कृत्य घडलं ते चुकीचं कृत्य आहे। मी त्यांना सांगितलं देश हा संविधानावर चालतो। त्यांनी सांगितलं देश हा संविधानावर चालतच नाही, त्या संविधानामुळे त्यांची प्रगती झाली, त्या संविधानाला कुठेतरी विसर पडलेला आहे। दरम्यान त्या दिवशी सुप्रीम कोर्टात घडलेल्या प्रकरणावरून सरन्यायाधीशांनी धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मला आणि माझ्या भावाला सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला। माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेलंय असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय।